जैन मित्रांनो, जो काही आपला रविवारी पेपर होत असतो त्या पेपरमध्ये जे काही गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आहे त्या संपूर्ण प्रश्नाची इथं स्पष्टीकरण पाहणार आहोत आपण. आज जरी व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचण्यासाठी थोडा लेट झाला असेल, याच्यानंतर आपण अशी व्यवस्था करू की जेणेकरून तुमचा पेपर झाला त्याच दिवशी तुम्हाला विश्लेषण देण्याचा प्रयत्न करू, नाही तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा सकाळी मॉर्निंगला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, हा जरी व्हिडिओ लेट झाला असेल माफ करून द्या. आता इथून आपला व्हिडिओ असा होणार नाही. ठीक आहे, काही इश्यू असतात, काही काम असतात. तुमचा जो काही पेपरला प्रतिसाद आहे भरपूर चांगला आहे, खूप सारा प्रतिसाद आहे. जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधून आहे, नवीन विद्यार्थी आहे, त्यांना जर यायचं असेल तर तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा स्टेडियम येथे येऊन पेपर देऊ शकता. कधी झाला होता हा 23 तारखेचा आपला पेपर आहे, तो सायंकाळी 4 वाजता प्रत्येक रविवारी आपला पेपर होत असतो जिल्हा स्टेडियम येथे. तुम्हाला यायचं आहे, पेपर द्यायचा, निघून जायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण वगैरे मी सांगतच राहतो. ठीक आहे, चला तर पेपरला सुरुवात करू. हा पहिला प्रश्न होता, म्हणते एका थैलीत 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपयाची काही नाणी आहेत ज्यांची एकूण किंमत दिली आहे 410 रुपये. नाण्यांच्या संख्येचे गुणोत्तर दिलं आपल्याला आणि विचारलं 2 रुपयाच्या नाण्यांच्या संख्येची प्रमाण सांगा, म्हणजे संख्येची किंमत सांगा किती. तर बघा सांगतो समजून तुम्हाला काय होते. इथे 5 रुपयाची काही नाणी आहे सर, एकदम इझिली वेळेनं सांगतो, काही कन्वर्ट करायला लागत, काही रूपांतर नाही करायला लागत, तुम्हाला डायरेक्ट उत्तर कसं काढायचं होतं. बघा 5 रुपयाची काही नाणी आहे, काही 2 रुपयाची काही नाणी आहे आणि काही 1 रुपयाची नाणी आहे. आता यांची जी काही संख्या दिली आपल्याला, क्वांटिटी, त्याला म्हणू आपण संख्या. संख्येचा रेशो दिला आपल्याला 4, त्यानंतर 6 आणि 9. इथून आपल्याला समजलं की याची जी काही संख्या होती ना सर, 5 रुपयाचे 4 कॉईन आहे, 2 रुपयाचे 6 कॉईन आहे, 1 रुपयाचे 9 कॉईन आहे. आता संख्येच्या रेशोवरून आपण यांची किंमत काढू शकतो. किंमत जर पाहिलं तर किंमत किती होणार बेटा, तर किंमत जर पाहिलं ना सर, 4 कॉईन असेल 5-5 रुपयाचे, तर एका कॉईनची किंमत 5 रुपये असे 4 कॉईन आहे, तर किती रुपये म्हणाल तुम्ही सर, तुम्ही म्हणाल 20 रुपये झाले सर, किंवा 20 युनिट म्हणून घ्या. तुम्हाला एकक मध्ये मानायचं ते 20 युनिट मानून घ्या. 6 कॉईन आहे 2-2 रुपयाचे, तर किती रुपये तयार होणार, तुम्ही म्हणाल सर 12 रुपये. 9 कॉईन आहे 1-1 रुपयाचे, तर किती रुपये तयार होणार, 9 रुपये. असं जर पाहिलं ना सर, टोटल जर पाहिलं तर 10, 20 आणि 12, 32 आणि 9 किती होतात, 32 आणि 9 होता सर 41. आपल्यामध्ये तर 41 युनिट रक्कम असायला पाहिजे होती, परंतु प्रश्नामध्ये म्हटलं त्याची किंमत एकूण किती आहे, तर त्याची किंमत एकूण 410 आहे. तर 41 युनिटची किंमत 410 आहे, तर एका युनिटची किंमत किती, तर साहजिक कसं याला 41ने भाग दिल्यानंतर उत्तर किती येणार, 10. एका युनिटची किंमत आली 10. आपल्याला विचारण्यात आलं होतं की 2 रुपयाच्या नाण्यांची संख्या सांगा किती, तर 2 रुपयाच्या नाण्यांच्या संख्येचा रेशो किती होता, 6 युनिट होता सर. तर 6 गुणेला एका युनिटची किंमत 10 आली, तर 10 गुणेला 6 म्हटलं तर किती होणार, 60. तर 2 रुपयाच्या नाण्याची संख्या किती होती, 60. एकदम इझिली आपलं प्रश्नाचं उत्तर निघू शकलं. चलो आगे. बघा आता मिक्स टाईपमध्ये प्रश्न केले होते, कारण की बुद्धिमत्ता आणि गणित याचं दोघांचं मिक्स, त्यानंतर मराठी व्याकरण, GK असा आपला पेपर होता. प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणते अचूक पर्याय निवडा. 87 दिल्यानंतर 62, 42, 27, 17. इथे बघा 87 पहिला नंबर आहे, नंतर 62 आहे, नंतर 42 आहे, नंतर 27 आहे, नंतर 17 आहे. तर तुम्हाला जेव्हाही अशी सिरीज भेटेल तर पहिले तर आधी नंतरमध्ये चेक करायचं फर्स्ट टाइमला त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे. तर या दोघांमध्ये जर फरक पाहिला ना सर, 2 नंबरमध्ये फरक पाहिला, 7 मधून 2 महिने झाले तर 5 आणि 8 मधून 6 महिने झाले तर 2, 25चा फरक आहे. ओके, चलो आगे. तर 2 मधून 2 गेला 0 राहिला आणि 6 मधून 4 महिने झाले 2 राहिले. सर इथे 20, 25 आलं, 20 आलं, नंतर बघू आपण 15 येते का, 5 ने कमी होत आहे का, तर बघा. तर 12 मधून 7 महिने झाले तर 5 राहतात, हातचा परत दिला, 4 मधून 3 महिने झाले 1. अरे वा, आपला तर फरक बरोबर झाला. इथं 25, इथं 20, इथं 15, तर इथे पुढे 10चा फरक असेल बघा, या दोघांमध्ये 10चा फरक. आता जो काही पुढचा नंबर येणार ना तो 5च्या फरकाने येणार. 17 मधून 5 महिने झाले तर किती राहते, 12. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती, 12. सुरुवात करायची तुम्ही एकदम फरकाने, बाकी काही नाही. एका मुलगा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. जेव्हाही म्हटलं तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तर आपल्याला दिशा ज्ञान चाचणीचं समजलं पाहिजे की वरच्या बाजूने असते उत्तर दिशा. जेव्हा आपण पेपर ऑन द पेपर डायग्राम काढतो तेव्हा वरच्या बाजूने कोणती दिशा दाखवतो, उत्तर दिशा दाखवतो सर. त्यानंतर त्याच्याच अपोजिट राहते दक्षिण दिशा आणि आपल्या उजव्या हाताला राहते पूर्व दिशा आणि आपल्या समोर जे की पूर्व दिशेच्या अपोजिट म्हटलं तर पश्चिम दिशा राहते. हा दिशा आपण जेव्हा आपण डायग्राम काढतो त्यावेळेसची कंडिशन. त्यानंतर याच्यामध्ये सबपार्ट पडतात, उपदिशा पण पडतात सर. कोणत्या, ती या बाजूने राहते वायव्य, उत्तर आणि पश्चिमच्या मधात. या बाजूने राहते ईशान्य दिशा, उत्तर आणि पूर्वच्या दरम्यान. या बाजूने राहते आग्नेय दिशा आणि या बाजूने राहते नैऋत्य दिशा. ह्या पॅटर्न लक्षात ठेवायचा बस. एवढी जरी डायग्राम लक्षात असेल चालते. एक मुलगा उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणते. जेव्हाही आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणाल किंवा एक तर विरुद्ध दिशेने म्हणाल, हे दोनच रोटेशन आहे. एक तर क्लॉकवाईज म्हणेल म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, याला आपण म्हणू क्लॉकवाईज. आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हटलं तर याला म्हणू आपण अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आणि दोन्ही टर्न जे काही राहते, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हटलं तर तो राईट टर्न राहते आपला, आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध म्हटलं तर तो राहते आपला लेफ्ट टर्न. हे लक्षात ठेवा. 180 डिग्रीमधून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशे, बघा विरुद्ध दिशेने 180 मधून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. इथे वाक्य वाचा, तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 180 अंश, म्हणजे तो 180 अंश सर
अँटी क्लॉकवाईज रोटेशन करत आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. नंतर व घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज रोटेशन करत आहे सर 225 डिग्री. तर 225 डिग्री तो गेला क्लॉकवाईज. तर आपण बघायचं की या दोघांमध्ये फरक किती आहे. तुम्हाला इथे डायग्रामवर पण काढता येते, परंतु मी म्हणायचं आहे बेस्ट उपाय काय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज याच्यामधला फरक पहा किती आहे. तर क्लॉकवाईज आहे सर 225 डिग्री, अँटी क्लॉकवाईज आहे 180 डिग्री. या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर तो येते 45 डिग्री. मग याच्यातून आता क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे हे कसं समजणार सर. तर बघा तुम्हाला क्लॉकवाईज अमाऊंट मोठी आहे का नाही आहे, मोठा अँगल आहे सर. अँटी क्लॉकवाईज लहान आहे, तर जे काही वजाबाकी येणार ते राहणार क्लॉकवाईज, कारण की क्लॉकवाईज मोठा आहे. आता आपल्याला क्लॉकवाईज रोटेशन करायचं आहे. तो मुलगा सुरुवातीला कोणत्या दिशेनं पाहत होता, तर सर प्रश्नात सुरुवातच केली तो उत्तर दिशेला होता. आता तो जो काही बदल झाला ना त्याला क्लॉकवाईज घ्यायचा आहे. किती डिग्री, तर 45 डिग्री. उत्तर दिशेचा 45 डिग्री क्लॉकवाईज जायचा आपला. बघा उत्तर इथे असतं, क्लॉकवाईज म्हटलं तर राईट टर्न घ्यायचा. तर उत्तर दिशेचा क्लॉकवाईज म्हटलं तर कुठे येणार, ईशान्य दिशेला. ईशान्य आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. तुम्हाला हे डिटेल्स समजायचं असेल ना तर मी एक व्हिडिओ बनवणार याच्यावर, तुम्हाला हे डिटेल्स समजावून सांगेल. ठीक आहे, लवकरात लवकर काम करेल की तुमच्यासाठी एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये व्हिडिओ तयार करण्याचा. बघा 396 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे ही एक पूर्णवर्ग संख्या तयार. कोणाला काहीच नाही येत ना, याचे प्राईम फॅक्टरायझेशन करा. कसं, तर 396 हा जो काही नंबर दिला आहे याला म्हणते तो कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे एक ती पूर्णवर्ग संख्या बनेल. बरोबर, पूर्णवर्ग संख्या तयार होण्यासाठी त्या संख्येमध्ये काय सुंदरता लागते, तर त्या संख्येमध्ये सर 2-2चे पेअर असले पाहिजे. म्हणजे 2-2 संख्येमध्ये जोडीमध्ये नंबर असला पाहिजे. कसं तर समजावतो बघा. समजा म्हटलं मी 4 पूर्णवर्ग आहे ना सर, तर 4 तर पूर्णवर्ग संख्या आहे, तर याला लिहू कसं शकतो आपण 2 गुणिले 2. म्हणजे 2 नंबरचं जर गठबंधन असेल तर तो ती संख्या वर्ग संख्या होऊ शकते, अन्यथा वर्ग संख्या होत नाही. म्हणजे सारख्या नंबरचा गट पाहिजे आपल्याला, एवढं मला म्हणायचं आहे. जर मी याच्यामध्ये आणखी एक 2 टाकला ना तर हा जो काही गुणाकार येणार ना हा पूर्ण वर्ग नाही आहे. त्याच्यामध्ये आणखी एक 2 जर टाकला तर ही जो काही गुणाकार येणार इथून इथपर्यंतचा हा एक पूर्ण वर्ग येणार. का असं शक्य झालं, कारण की याच्यामध्ये 2-2चे पेअर बनले सर. या दोघाचा जोडी, या दोघाची जोडी, 2-2चे पेअरमध्ये आहे ना तो नंबर, तर तो जो काही गुणाकार होणार तो 100% तो पूर्ण वर्ग होणार. आता आपल्याला म्हटलं होतं की या 396 या संख्येला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग बनेल. तर तुम्ही काय करा, याचे प्राईम फॅक्टरायझेशन करा. तर 2ने भाग दिला तर किंवा 3ने भाग दिला तरी चालतं. बघा मी 3ने भाग द्यायला सुरुवात करतो. छोट्या छोट्या तुकड्यामध्ये या 396ला तोडा. बघा 3ने भाग दिला, 3 1 3, 3 3 9, 3 2 6. ओके, परत 3ने भाग जातो, परत द्या 3 भाग, 3 चौक 12, 3 चौक 12. परत आता 4ने भाग जातो सर, 4ने भाग द्या, 4 11 44 होतात. परत 11ने भाग जातो सर, 11 लिहिले, 11 1 11, सॉरी 11 1 11 येणार. तर या 396ला मी लिहू शकतो सर 3 गुणिले 3 गुणिले आलं 4ला पण मी लिहू शकतो 2 गुणिले 2 गुणिले नंतर काय बेटा, नंतर आहे 11. आता मला सांगा पूर्ण वर्ग बनण्यासाठी काय लागतात, त्या संख्येचे पेअरमध्ये तो नंबर अवेलेबल लागतो. तर पेअरमध्ये कोण कोण आहे सर, या दोघांची तर एक जोडी आहे, या दोघांची पण एक जोडी आहे. या नंबरला जर मी 11ने गुणाकार केला असता ना, पण 11ची पण एक जोडी तयार झाली असती. म्हणजे हा जो की 396 हा नंबर आहे, या जो सर्वांचा गुणाकार केला तर किती होतं 396. याच्यामध्ये आणखी एक 11 असताना या दोघांचा गुणाकार झाला असता तर यांची एक जोडी तयार झाली असती, यांची एक जोडी, यांची एक जोडी, या जोडीमधून जो काही गुणाकार झाला असता तो एक पूर्ण वर्ग असता. मग तेच म्हणायचं होतं की या प्रश्नाला का कोणत्या संख्येने या 396ला गुणाकार करावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या तयार होईल, तर 11ने गुणाकारावं लागेल. ठीक आहे, चला आगे. जर म्हटलंय 2a बरोबर 3b आहे, तर 2a बरोबर किती दिला बेटा 3b. तिथून ए आणि बीचा रेशो काढा तुम्ही. ए इथेच ठेवा, बी इथे गुणेला इकडे आल्यानंतर भागेला. तिथे काय राहणार 3 आणि भागेला येणार हे 2, गुणेला म्हणून भागेला. इथून ए ची किंमत किती आहे 3 आहे सर, बी ची किंमत 2 आहे. ओके, चला आगे. त्याच्यानंतर पुढे आणखी एक दिला आपल्याला स्टेटमेंट की 4b बरोबर आहे 5c. बी ला मी इथेच ठेवतो, सी ला आणतो खाली. इथे राहणार 5 आणि खाली येणार 4. बी ची किंमत 5 आहे तर सी ची किंमत 4 आहे. आता आपल्याला विचारलं का ए आणि सीचा रेशो सांगा किती, ए आणि सीचा रेशो सांगा किती. ए ची किंमत किती आहे बेटा 3 आहे, तेव्हा बी ची किंमत किती आहे, सी ची किंमत किती आहे, सी ची किंमत सर 4 आहे. ना 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 ओके ओके ओके, सॉरी 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 ए बी सी डीचा आपल्याला रेशो दिला ना, तर विचारलं आपल्याला ए सीचा रेशो किती. 1 मिनिट, सॉरी. बघा ए बी आणि सी, ए बी ची रेशो किती दिला, ए ची किंमत जेव्हा सर 3 आहे ना तेव्हा बी ची किंमत किती आहे 2, बरोबर. त्याच्यानंतर बी ची किंमत जेव्हा सर 5 आहे तेव्हा सी ची किंमत किती आहे 4, सी ची किंमत किती आहे 4, माफ करून देता. ओके, आता इथे आपल्याला सर रेशो सारखं करायचं आहे. कसं सारखं होते, इथे 2 आहे ना तर इथे 2 लिहून टाका, इथे 5 आहे तर बाजूचाच नंबर तिथं आपण फिल करत असतो. इथे किती झाले 5 3 15, त्यानंतर 5 2 10 आणि 4 2 8. कोणत्या नंबरनं, एखाद्या नंबरनं यांना भाग जात असेल तर भाग द्या, नाही जात असेल तर नका देऊ. तर ए ची किंमत किती झाली 15, सी ची किंमत किती झाली 8, 15 आणि 8 आहे का रेशो.
15 आणि 8 तिसऱ्याच नंबरचा रेशो आहे. तर पहिले ए विचारला तर ए सुरुवातीला येणार 15 आणि सी विचारला नंतर तर सी येणार नंतर. लक्षात ठेवायचं इथं फसवला आहे, 8 15 दिला आहे. तर आपल्याला ए सी विचारलं तर ए सीची किंमत 15 आणि 8 येणार. चलो, 1 घंटामध्ये दर 18 मिनिटांनी वाजते, दुसरी 24 मिनिटांनी वाजते, तिसरी 32 मिनिटांनी वाजते. जर सर्व तिन्ही घंटा एकाच वेळी सकाळी 8 वाजता वाजल्या होत्या तर किती वेळानंतर त्या परत एकत्र वाजतील. जेव्हाही हे घंटा घड्याळ वगैरे हे शब्द येतात ना आणि त्याच्या वेळेस आपल्याला ते जे काही नंबर दिले राहते त्या नंबरचा काढावा लागते आपल्याला नेहमी लसावी. तर कोणते कोणते नंबर दिले, 18 मिनिटांनी वाजते, इथं मिनिटाचा चालू आहे, तासाचा चालू आहे का सेकंदचा चालू आहे हे पण लक्षात ठेवायचं. कधी कधी सेकंदमध्ये राहते, कधी कधी मिनटं, कधी कधी तासामध्ये राहते. इथे मिनिटामध्ये म्हटलं तर पहिली जे काही घड्याळ वाजते ती 18 मिनिटांनी, दुसरी वाजते म्हणते 24 मिनिटांनी आणि तिसरी वाजते म्हणते 32 मिनिटांनी. आता असा नंबर शोधायचा ज्याला 18, 24, 32 ने भाग जाते. 18, 24 ने 32 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे तर तुम्ही यांचा लसावी काढावा लागेल. 18, 24 आणि 32 तुम्ही ओव्हरऑलही काढू शकता, नाही तर तुम्हाला असा बॉक्स करून तुम्हाला काढता येते. बघा कितीने भाग जाऊ शकतो सर, 2 ने भाग द्यायला सुरुवात करू. मी 2 ने जर इथे भाग दिला 9, 2 ने इथे भाग दिला 12, 2 ने इथे भाग दिला किती 16. तुम्हाला जसं वाटते तसं काढू शकता तुम्ही, नाही तर मी आणखी एक दुसरी मेथडने सांगतो. बघा हे तर झालं, तुम्हाला हे तर येऊनच जाईल. या 18ला लिहिता येते मला सर 2 गुणेला 9. या 2 गुणेला 9ला मी असं म्हणू शकतो 2 गुणेला 3चा वर्ग. ओके, असं तर म्हणू शकतो ना. त्याच्यानंतर या 24ला लिहू शकतो मी सर 2 गुणेला 12 म्हणा, किंवा असं म्हणा 3 गुणेला 8. 3 गुणेला 8 म्हणजे 24 होता. आणि याला लिहू शकतो मी सर 3 गुणेला 2चा घातांक 3, 8 म्हणजे हा एक झाला. त्यानंतर इथं बघा 16 गुणेला 2 म्हणा, 16 गुणेला 2 म्हणू शकतो आपण, किंवा यालाच म्हणू शकतो 2 गुणेला सर हा कितीचा घात आहे, किंवा नाही तर डायरेक्ट जर म्हटलं तर हा सर 2चा घातांक 5 आहे. 2चा घातांक 5 म्हणजे किती तर 32 होते. आता आपल्याला विचारलं तर लसावी किती. यांचा लसावी जेव्हा आपण काढायला जाऊ तेव्हा काय करायचं तर लसावी काढताना आपण नंबर तर घेतोच, कॉमन नंबर तर घेतोच, त्यातही त्याची मोठी पॉवर घेतो. कसं, इथे 2 आहे, इथे 2 आहे सर, इथे 2 आहे, सर्वात मोठा 2 कुठे आहे, इथे आहे सर. मग 2चा घातांक 5 येणार आपला कॉमन गुन्हा. त्याच्यानंतर इथं 3 आहे सर, इथं 3 आहे, इथं 3 नाही, परंतु याच्यामध्ये सर्वात मोठा 3 कुठे आहे, इथे आहे सर. मग 3चा वर्ग येणार. इथं झालं 2चा घातांक 5 म्हणजे 32 आणि 3चा वर्ग म्हणजे होते 9. क्रयांचा गुणाकार 9 2 18, 8 हात झाला 1, 9 त्रिक 27 आणि 1 किती होतं 28. याचा एलसीएम बरोबर लसावी बरोबर किती आला 288 मिनिटं. 288 मिनिटं, कारण की मिनिटामध्ये दिलं होतं. परंतु आपल्याला म्हटलं की 8 वाजता वाजले तर त्याच्यानंतर सांगा कधी वाजणार, तर 288 मिनिटानंतर वाजणार आहे. तर या 288 मिनिटाला आपल्याला तासामध्ये आणायचं, तर याला 60 ने भाग देऊन द्या, कारण की 60 मिनिटं म्हणजे होते 1 तास. याला जर 60 ने भाग दिला तर इथे येणार 10. 2 जर भाग 6 जर भाग दिला तर किती येणार इथे 10 आणि 6 ने वरती भाग दिला 6 चौक 24 होते ना. 6 चौक 24 सर, खाली राहतात 4, साईन 48 म्हणजे याला म्हणू शकतो मी 4.8 तास, कारण की खाली 10 आहे ना, तर 4.8 तासानंतर अशी घटना घडेल सर, ते परत एकत्र वाजतील. तर 4.8 तास म्हणजेच किती सर, या पॉईंटला आणखी परत मिनिटामध्ये आणायचं आहे ना, 4 तास तर कम्प्लीट आहे, 4 तास तर सर कम्प्लीट आहे. राहिलं 0.8, तर 0.8ला जर मला तासामध्ये मिनिटामध्ये आणायचं, याला 60 ने गुणाकार करा, 8 सकम किती होते 48 आणि याच्यावर एक 0 आहे, ते एक 0 लावून द्या, इथे पॉईंट आहे ते हा निघून जाणार. म्हणजे याला असं म्हणू शकतो मी 48 मिनिटं. म्हणजे 4 तास 48 मिनिटानंतर त्या वाजतील. सकाळी 8 वाजता वाजल्या होत्या, तिथून त्या 4 तास 48 मिनिटानंतर वाजतील. म्हणजे किती वाजता वाजतील बेटा, 12 वाजून 48 मिनिटांनी. ठीक आहे. आता बघा, एक व्यक्ती आपल्या घरापासून फॅक्टरीपर्यंत 8 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत जातो, तेव्हा तो फॅक्टरीला 3 मिनिटं उशिरा पोहोचतो म्हणते. जर तो 8 किलोमीटर पर आवर्स या वेगाने चालत गेला असता तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचला असता. तर त्याच्या घरापासून फॅक्टरी किती दूर अंतरावर आहे. जेव्हाही आपल्याला प्रश्नामध्ये डिस्टन्स काढायचा आहे, लक्षात ठेवा, आणि 2 वेगवेगळ्या स्पीडने जर जात असेल आपण, तर दोन्ही स्पीडचा वर्त करायचा गुणाकार, म्हणजे S1 पहिली स्पीड, S2 म्हणजे दुसरी स्पीड, आणि दोन्ही स्पीडची वजाबाकी करायची खाली, आणि गुणेला करायचा टाईम, आणि तो पण असला पाहिजे हवर्समध्ये, टाईममधला फरक, म्हणजे वेळेतला जो काही फरक पडला तर हे सर्व कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला मिळते डिस्टन्स किती आहे. आता इथे म्हटलं पहिल्या तो त्याचा स्पीड आहे 8 किलोमीटर पर आवर्स, आणि तेव्हा तो 3 मिनिटं उशिरा पोहोचत आहे. जर तो 6 किलोमीटर पर आवर्सने गेला असता, दुसरा स्पीड आहे 6चा, तर तो 7 मिनिटं लवकर जाऊन पोहोचला असता. या दोन्ही स्पीडमधला फरक येते खाली, गुणेला वेळेतला फरक किती आला -3 आणि मायनस, म्हणजे बघा फरक कसा काढणार, -3 मायनस प्लसवाले 7. आता हा मायनस आतमध्ये जाणार तर मायनस होणार, -3 -7, तर फरक किती आला वेळेतला सर 10 मिनिटाचा. तर 10 मिनिटाचा फरक आला, हा मिनिटामध्ये आहे, याला तासामध्ये आणण्यासाठी 60 भाग देऊन द्या, बरोबर ना. मिनिटाचा चालू होता तर म्हणजे मिनिटामध्ये येणार, तर 60 भाग देऊन द्या. 0 न 0 कॅन्सल, 6 न 6 कॅन्सल, 2 1 2 2 2 4. तर जे काही डिस्टन्स निघालं घरापासून फॅक्टरीपर्यंतचा किती किलोमीटरचा आहे,
4 किलोमीटरचा. मी ॲन्सर कीमध्ये त्या दिवशी तर काही चुकीचं दिलं असेल, लक्षात घेऊन घ्यायचा, परंतु हे आता बरोबर आहे. बघा, एका काटकोन त्रिकोणाचा पाया दिला 20 सेमी, उंची दिली 21 सेमी, तर त्याचा कर्ण सांगा म्हणते किती. आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय होते, तर काटकोन त्रिकोण दाखवून देतो तुम्हाला. बघा, हा काटकोन त्रिकोण झाला आपला सर. ओके, हा झाला काटकोन त्रिकोण. या काटकोन त्रिकोणामध्ये पाया दिला आपल्याला 20 आणि उंची दिली आहे त्याची 21. विचारला त्याचा कर्ण किती. तर हे लक्षात आहे तुमच्या, पायाचा वर्ग सर उंचीचा वर्ग बरोबर काय आहे ते कर्णाचा वर्ग. तर आता लक्षात ठेवता, हे पण ट्रिपलेटच आहे. 20, 21, 29 बरेचदा विचारून राहिले पेपरमध्ये. 20, 29, 30. तर दुसरं कर्ण किती येणार तसं 29. तुम्हाला जर काढायचंच आहे तर 20चा वर्ग किती होतो 400 आणि 21चा वर्ग किती होतो सर 441. 441 प्लस 400 म्हटलं तर होणार 841. 841 कशाचा वर्ग येते 29चा वर्ग येते सर. तर 29चा वर्ग येते 841. 29 आपल्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे, तुम्हाला येऊन जाईल. बघा मित्रांनो, इथं आपल्याला काय काढायचं होतं, लसावी काढायचं होतं. लसावी काढण्यासाठी एक तर तुम्ही त्या भागाकार मेथडने पण लसावी काढू शकले असते, नाही तर आणखी एक दुसरा पर्याय सांगतो बघा. तर तुम्हाला तर असा डब्बा मारून तुम्हाला लसावी तर काढताच येते, मान्य. आणखी दुसरी काय मेथड असते सर, तर 1288 हा जो काही नंबर दिला ना, याचे काय करा, प्राईम फॅक्टरायझेशन करा. 2ने भाग देतो मी. बघा, असेच त्याला 1288ला अशा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये काय करा, ब्रेक करा, म्हणजे जेणेकरून त्याला पुरजे डिले झाले पाहिजे. 2 2 ना 3 3 ना छोट्या नंबरना भाग द्या. 2 जर भाग दिला 2 सका 12, 2 चौक 8, 2 चौक 8. परत 2ने भाग दिला सर, इथे येणार 3, इथे येणार 2, इथे येणार 2. परत 2ने भाग जातो का, हो सर. 2 भाग गेला 2 1 2, 2 सका 12, 2 1 2. परत आता कितीने भाग जाऊ शकतो, 7ने जातो का, हो सर 7ने जाते. तर 7 2 14, 7 3 21. परत 23ला 23 भाग जाते, 2 भाग 1. ही प्रोसिजर 1 पर्यंत करा. चलो आगे. आता हे झाले याचे प्राईम तुकडे. कोणते कोणते, तर 2 गुणिला 2 गुणिला 2. मी तर काय करतो, याला पॉवरमध्ये लिहितो. 1 2 3 आहे ना, म्हणजे 2चा घातांक येणार 3 सर, गुणिला येणार 7 आणि गुणिला येणार 23. बरोबर. 2चा घातांक 3ला मी आणखी लिहू शकतो 8. 8 गुणिला 7 गुणिला 23 म्हटलं तर हा नंबर तयार होते 1248. या आता 230ला, तर 230चे पण प्राईम फॅक्टर काढा तुम्ही. कसे, त्याला 2ने भाग देऊन द्या किंवा 10ने भाग द्या. पहिले सुरुवातीला 10ने जर भाग दिला तर इथे येणार सर 23. परत 23ला 23ने भाग दिला तर उत्तर किती येणार 1. तर मग या 230ला मी लिहू शकतो 10 गुणिला 23. हे झाले याचे प्राईम फॅक्टर. चलो आगे. किंवा असे म्हणा 2 गुणिला 5 म्हणू शकता, तुम्हाला वाटत असेल तर 2 गुणिला 5. त्यानंतर या 276वर 276ला यालाही तोडण्याचा प्रयत्न करा. किती ना 2 2ने भाग द्या सुरुवातीला. 2 1 2, 2 3 6, 2 8 16. परत 2 भाग जातो सर, 2 6 12, 2 9 18. परत 3ने भाग जातो, 3 2 6, 3 3 9. परत 23ला भाग जातो 23 तर 23 1 23. आता याच्या नंबरच्या फॅक्टरमध्ये पाहिलं तर 2 गुणिला 2 म्हटलं तर 4 आणि गुणिला येते 3 आणि गुणिला येते 23. लक्षात ठेवता फक्त हे मी याचे प्राईम फॅक्टर हे, याचे फॅक्टर हे, याचे फॅक्टर सर हे. आता सगळ्यांमध्ये 23 आहे, इथं 23 आहे, इथं 23 आहे, इथं 23 आहे, तर 23 तर येणारच आहे सर. 23 तर काय आहे ना, येणार. लक्षात ठेवता, इकडे हे नका मारू 23 आहे म्हणून. 23 तर येणार आहे. त्याच्यानंतर लसाईमध्ये काय होणार, 23 येणार सर. कॉमन 23 आहे म्हणून आपण काय करतो, याच्या नंबरमध्ये असला पाहिजे, याही नंबरमध्ये असला पाहिजे, याही नंबरमध्ये असला पाहिजे, तो नंबर कॉमन आणतो आपण लसावी काढताना. इथे 23, इथे 23, इथे 23, या दोघांपैकी तिघाहीपैकी एक घेतला. त्याच्यानंतर इथं सर 8 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे. तर याच्यामध्ये आपण बघा, याला 2चा घातांक 2 म्हणू, याला 2 म्हणू, याला 2चा घातांक 3. त्याच्यात सर्वात मोठी पॉवर काय, 2चा घातांक 3 म्हणजे सर 8 येणार आहे. तर गुणा करणार आपण 8. ओके आहे सर. 8 कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला, 4 कॅन्सल झाला. याच्यामध्ये सर्वात मोठा 8 होता ना, तो घेतला आपण. आता इथं 7 आहे, इथं 5 आणि 3 राहिला आपल्याकडे. आता जे राहिलं आहे ते सर्वच घेऊन घ्या. आता इथं सर 5 आहे, नंतर 7 आहे, नंतर 3 आहे, नंतर काय 3 आहे. एवढेच नंबर याचे प्राईम फॅक्टरायझेशन होऊ शकते. थोडा मी विश्लेषण जास्त केलं, म्हणजे दाखवलं तुम्हाला सर्व गोष्टी, त्याच्यामुळे वाटत असेल खूप लॉंग झाला. लॉंग नाही आहे, लक्षात ठेवता. आता 8 गुणिला 5 म्हटलं तर 40 होते. जे काही उत्तर येणार त्याच्या एकक स्थानी येणार एक 0. सर्वच ऑप्शनमध्ये एकक स्थानी 0 दिला आहे. तर 0 सोडून आणखी दुसरा नंबर काढू शकतो का, 0 तर येणारच आहे. आणखी दुसरा नंबर काढू शकतो का सर, तर इथं आणखी डोकं लावू शकलो असतो आपण. तर जे काही संख्या राहणार ना सर, ती 8नं पण डिवाईड झाली पाहिजे. कितीनं डिवाईड झाली पाहिजे, 8नं. तर 8नं डिवाईड होण्यासाठी काय, तर त्याच्या शेवटचे 3 अंकाला 8नं भाग गेला पाहिजे. तर शेवटच्या 3 अंकाला इथे 8नं भाग जातो का सर, नाही, कॅन्सल झालं. शेवटच्या 3 अंकाला 8नं भाग जातो का, हो सर भाग जातो. शेवटच्या 3 अंकाला 8नं भाग जातो का, नाही सर. शेवटच्या 3 अंकाला 8नं भाग जातो का, नाही. इथं भाग जातो. एक तर ऑप्शन ए आहे, नाही तर ऑप्शन डी आहे. आता आणखी पुढे जाऊ आपण. इथे 5 आहे ना, शेवट 0 पाहिजे तर 0 पाहिजे. तर 5चं तर आपल्याला काम नाही. आता 3 चेक करा. 3ची कसोटी सांगते, दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 भाग गेला पाहिजे. तर बघू आपण, याच्या अंकाच्या बेरजेला 3 भाग जाते का, 6 कॅन्सल झाला सर, 3 भाग होते म्हणून. आणि 4 किती होते, 8. 8ला 3 भाग जात नाही, तर मग या संख्येला 3 भाग जात नाही. तर या संख्येला चेक करा.
9 कॅन्सल झाला, 1 आणि 2 3 होता, तर 3 3 कॅन्सल झाला. इथं सर 8ने भाग जाते, 3ने भाग जाते, तर हे आपलं काय असेल उत्तर असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले असते, नाही तर हा सर्वांचा गुणाकार करा आणि मग उत्तर काढू शकता तुम्ही. मी मार्ग सांगायचा तुम्हाला जाण्याचा. जर 16 चेंडू विक्री केल्यानंतर 24 चेंडूच्या खरेदी किमती समान शेकडा नफा होतो. तर 16 चेंडू विक्री केल्यानंतर 16 चेंडू काय होते विक्री सेल केल्यानंतर, म्हणजे याला म्हणायचं आहे की 16 चेंडूची सेलिंग जी प्राइस आहे ती 24 चेंडूच्या कॉस्ट प्राइस समान आहे, खरेदी किमती समान आहे. तर 16 चेंडूची सेलिंग प्राइस ही 24 चेंडूच्या कॉस्ट प्राइसच्या समान आहे. तर इथे मला जर कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसचा रेशो काढायचा असेल तर कॉस्ट प्राइस इथंच ठेवा आणि सेलिंग प्राइसला घेऊन या खाली. तर इथं म्हणू शकतो मी, इथं राहिलं सर 16 आणि इथं येणार हे 24. तर 4 भाग दिला, 4 चौक 16 किंवा 8 भाग देऊ आपण, 8 दोन्ही 16 आणि 8 त्रिक 24. म्हणजे त्या एखाद्या वस्तूची कॉस्ट जर 2 आहे म्हणजे 2 रुपये त्याची खरेदी आहे आणि 3 रुपये त्याची विक्री आहे. तर 2 रुपये खरेदी आहे, 3 रुपये विक्री आहे, तर प्रॉफिट किती आहे? तर सर तुम्ही प्रॉफिट म्हणाल 1 युनिट आहे. हा प्रॉफिट होते कशावर? कॉस्टवर होते. तर 2 रुपये त्याची खरेदी होती सर, त्याच्यावर 1 रुपया प्रॉफिट झाला. 100% किती? 1/2 म्हणजे किती? ते 50%. चलो आगे. एक व्यक्ती म्हणते आपल्या 8,550 रुपये उत्पन्नाचा 5,700 रुपये खर्च करतो. तर त्याचे उत्पन्न आणि खर्चात अनुक्रमे 19% आणि 13% वाढ झाली, तर त्याची बचत किती टक्के? हे एक विशिष्ट पॅटर्नचे नंबर आहे बघा. आता याला डील करायचं होतं आपल्याला ओव्हरऑल काय विचारलं? पर्सेंटेजमध्ये विचारलं. तर मग तिथं रिअल किंमत घेतली नसती घेतली तरी चाललं असतं. आपल्याला हे जे काही 8,550 रुपये जे काही त्याची उत्पन्न दिलं आहे आणि त्याच्यामधून 5,700 रुपये जे काही बचत करतो म्हणते म्हणजे खर्च करतो, ह्या रिअल किंमत घेतल्या नसत्या तरी चाललं असतं. का? कारण की आपल्याला शेवट 2 प्रश्न कशात विचारला? पर्सेंटेजमध्ये. तर मग अशा कंडिशनमध्ये हे जी काही रिअल किंमत दिली आहे 8,550 रुपये, ही काय त्याचं दिलं आहे? त्याचं उत्पन्न. आणि त्याच्यानंतर त्याचा खर्च जो काही दिला आहे, खर्च दिला आहे 5,700. तर 5,700 रुपये खर्च दिला आहे. तर मी काय म्हणतो, याचं उत्पन्न जे काही दिलं आहे आणि जो काही खर्च दिला आहे रिअल किंमत, त्याचा काय काढा? रेशो काढा तुम्हाला. कारण की ओरिजिनल किंमतची इथं काही घेणं देणं नाही. तर मग अशा वेळेस आपल्याला पर्सेंटेजमध्ये जेव्हा ओव्हरऑल आपल्याला पर्सेंटेजमध्ये विचारता वाढ झाली का बचत झाली का कमी झाली, तर त्यावेळेस रिअल किंमतची काय करायचं? रेशो काढायचा आणि तुमचं काम पुढे जायचं. जर तुम्ही असं केलं नसतं तर तुम्हाला प्रश्न असा डील करायला लागला असता. 8,550 रुपये उत्पन्न आहे, त्याच्यामधून हा खर्च मायनस करायचा, हा खर्च मायनस करायचा, मग त्याची निघाली असती बचत बेटा, सेविंग निघाली असते नाही का? उत्पन्नामधून खर्च काढून टाका. जर तुम्ही 100 रुपये उत्पन्न आहे आणि 50 रुपये तुमचा खर्च आहे, तर 100 मधून 50 मायनस झाले तर काय राहते? बचत राहते, सेविंग राहते. तर तोच पॅटर्न तुम्हाला लागू करला असता. आणि आता तुम्हाला जर मान्य आहे, ह्या डाटा जर सोपी असतात आपण असं करूही शकलो असतो, परंतु त्याने म्हटलं आहे की उत्पन्न 19% वाढ करा. आता तुमची का माझी का कोणाचीच इच्छा नाही आहे का या 8,550ची 19% काढा आणि नंतर त्याला वाढ करा? कोणाचीच नाही इच्छा. तर मग अशा वेळेस काय करायचं होतं? याला डिटेल म्हटलं असतं, असं केलं असतं. नंतर याच्या खर्चात पण मध्ये 13% वाढ झाली, तर याचा 13% काढायचा होता. 13% काढल्यानंतर तो मिळवायचा, त्याच्यानंतर त्याची वजाबाकी करायची, मग पाहायचं होतं बचतमध्ये काय बदल झाला. तर एवढं करण्यापेक्षा तुम्ही याचा रेशो काढा. तर रेशो काढण्यासाठी काय करावं लागते सर? या नंबरला अशा नंबरने भाग द्यावं लागते दोन्हीकडे सारख्या नंबरनं. तर मी यांचा रेशो काढतो. 0 0 कॅन्सल, 5 भाग दिला, 5 1 5, खाली राहते 3, 5 7 35 आणि 5 1 5. परत इथं 5 भाग दिला, 5 1 5, खाली राहणार सर 7, 5 1 5 आणि 5 चौक किती होते? 20. परत आता यांना 19ने भाग जातं वाटतं. तर हां 19ने भाग देणार सर. 19 9 होते, त्यानंतर 19ने जर इथं भाग दिला, तुम्हाला नाही येत असेल तर तुम्ही एकक स्थानचा अंक पकडायचा. 4 आहे सर, 19ला कशानं गुणाकार केला म्हणजे 4 येऊ शकते सर? 54 होते सर, 9 सक 54. तर 19 चौक करून पहा, 9 सक 54 4, 5 5, 6 1 6, 6 आणि 5 होते 11, म्हणजे 19 चौक होते सर 114. आता परत भाग जाते का सर यांना? 19 सख होते ना रे बाबू, 19 सख. परत भाग जाते का? हो सर भाग जाते. म्हणजे याला 3 भाग दिला, 3 त्रिक आणि 3 दोन्ही. म्हणजे इथून असं म्हणू शकतो एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न उचली तुम्ही आणि त्याचा खर्च, या उत्पन्नामधून खर्च काढून टाकला ना तर आपल्याला मिळेल सर त्याची बचत. आता उत्पन्न मानून घ्या 3 युनिट आहे, त्याच्यामधून खर्च किती आहे? त्याचा खर्च आहे सर 2 रुपये, म्हणजे 3 रुपये कमावते, 2 रुपये गमावते, 1 रुपया काय झाले? त्याची बचत झाली. आता याच गोष्टीला मी असंही म्हणू शकतो, कसं सर? ह्या 300 रुपये कमावते, 200 रुपये खर्च करते, तर 100 रुपये त्याची बचत करते. असं करण्यामागचा उद्देश काय आहे की मला त्या गोष्टीचं पर्सेंटेज पण काढायचे, बरोबर का नाही? तर मग 19%नं त्याचं उत्पन्न वाढलं. तर 300 होतं त्याचं उत्पन्न, त्याच्यामध्ये 19%ची वाढ झाली, तर 19 त्रिक किती होणार? 57 सर.
म्हणजे या 300 मध्ये 57 ॲड होणार, तर 357 उत्पन्न होणार. आणि खर्च पण मध्ये 13% वाढला, तर याचं 13% काढणं आपल्याला सोपी आहे. तर 200चा 13%, 13 दोन्ही येते 26, म्हणजे 26 काय होणार, त्याचं उत्पन्न वाढेल. तर याच्यामध्ये काय बदल झाला, 57 रुपये त्याने कमाई केली, परंतु 26 रुपये गमावले. तर काय रुपये किती रुपये वाचणार त्याचे, तर 57 मधून 26 मायनस झाले तर सर राहते 31. आणि हे जर तुम्ही 100 मध्ये डील केलं असतं तर 131 झालं असतं. आता 100 रुपये बचत होती, त्याच्यावर 31 वाढ झाली, तर 31% वाढ होणार. 100 वर कोणती गोष्ट काय असते, पर्सेंटेज असते. ओके, चलो आगे. अमन, कमल आणि मनन यांच्या वेगाचे गुणोत्तर दिला 2, 3, 4. अमन आहे, नंतर कमल आहे, नंतर कोण आहे, मनन आहे. यांच्या वेगाचे गुणोत्तर दिलाय 2, 3, 4. समान अंतर पार करण्यासाठी कमल, अमन यांच्या लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर सांगा. 2, 3 आणि 4. यांना जर समान अंतर जायचं नाही बेटा, हा झाला यांचा स्पीडचा रेशो, या झाला यांच्या स्पीडचा रेशो. समान अंतर पार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचं गुणोत्तर. तर स्पीडचा रेशो जर आपल्याला दिला आहे, म्हणजे त्यांची वेगाचं गुणोत्तर दिला आहे. जर आपल्याला टाईमचा विचारून राहिला ना, तर स्पीडच्या रेशोच्या एक्झॅक्ट उलटा राहते टाईमचा रेशो. का, कधी जर दोघेही समान वेळ म्हणजे समान अंतर पार करत असेल, तर यांच्या स्पीडचा जो काही रेशो राहणार त्याच्या एक्झॅक्ट उलटा राहणार त्याच्या टाईमचा रेशो. आता स्पीडचा रेशो 2, 3, 4, तर टाईमचा रेशो काय होणार, याला उलटून टाका, 1/2, 1/3 आणि हे होणार 1/4. आता असा नंबर शोधा ज्याला 2, 3, 4 ने भाग जाते. तर 2, 3, 4 ने भाग जाणारा नंबर सर मार्केटमध्ये 12चा आहे. तर 12 इथे ने गुणाकार करा, 12 ने इथे गुणाकार, 12 ने इथे गुणाकार. तर 2 न भाग दिला तर इथे 6, आणि 3 न जर भाग दिला तर इथे 4, 4 न इथे भाग दिला तर इथे 3. तो जो काही यांच्या टाईमचा रेशो होणार ना, 6, 4, 3 होणार. तर 6, 4, 3 ऑप्शन नंबर 3 मध्ये. आगे नेक्स्ट, ABC यांच्या एक अकाउंट ए एकटा 6 तासात रिटर्न फाईल करू शकतो, बी एकटा तेच फाईल 10 तासामध्ये भरू शकतो, आणि तिघे मिळून तेच फाईलमध्ये 3 तासामध्ये भरू शकतात. बघा, ए एकटा ते फाईलमध्ये 6 तासामध्ये भरू शकतो रिटर्न फाईल. त्यानंतर बी जो काही आहे, तर हा एकटा तीच फाईलमध्ये 10 तासामध्ये भरू शकतो. त्यानंतर हे तिघे जर एकत्र आले, ए बी सी हे तिघेही एकत्र आले, तर ते रिटर्न फाईल किती तासामध्ये तयार करते, 10 तासामध्ये. असंच नाही, सॉरी, 3 तासामध्ये. किती तासामध्ये करते बेटा, 3 तासामध्ये. तर आता आपल्याला अशी मानाचं एक काम जेणेकरून असं मानायचं ज्याला 3 नंतर 10 त्याच्यानंतर 6 ने भाग होणार. तर 3, 10, 6 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे, तर तुम्ही म्हणा सर 3, 10, 60, सॉरी गडबड होऊन राहिली, 6, 10, 3 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे सर, 30. तर 6 ने जर भाग दिला तर येते सर 5. हे निघाली यांची कार्यक्षमता. म्हणजे ए एका तासामध्ये, तासाचा उल्लेख चालू आहे, तर एका तासामध्ये 5 फाईल रिटर्न करू शकतो. बी किती करणार, याला 10 ने भाग देऊन द्या 3, आणि हे तिघही मिळून किती करणार, याला 3 ने जर भाग दिला तर इथे 10. म्हणजे इथून असं समजलं सर, ए प्लस बी प्लस सी हे तिघही मिळून एका तासामध्ये 10 फाईल रिटर्न भरू शकते. आता आपल्याला विचारलं काय, सी एकटा ती फाईल किती वेळात भरेल. आता सी ची कॅपॅसिटी काढायची आहे, म्हणजे सी ची क्षमता काढायची आहे. तर बघा, ए एकटा एका तासामध्ये किती काम करते सर, 5. त्यानंतर बी एकटा एका तासामध्ये किती काम करते सर, 3 रिटर्न फाईल भरते. तर सी किती करेल, जेणेकरून 10 आलं पाहिजे. तर तुम्ही म्हणणार सर इथं 5 काम झाले, इथं 3 झाले, 8 झाले, टोटल करते 10. तर सी करते असेल एकटा 2. तर सीची क्षमता आली 2 काम करायची. तर त्याने म्हटलं तर सी एकटा ते काम किती वेळात करेल, तर टोटल फाईल आहे 30, सी करते एका तासामध्ये 2 काम. तर 30 फाईल रिटर्न करण्यासाठी किती वेळ लागेल, तर 15 तास. आपल्या सवाल का सही जवाब. चलो आगे नेक्स्ट. यम एक काम 50 दिवसात पूर्ण करतो. एम जो काही सेम त्यासारखा प्रश्न आहे, 50 दिवसात पूर्ण करतो. त्याच्यानंतर डेजमध्ये 50 डेमध्ये पूर्ण करतो. त्याच्यानंतर कोणा यन, यन हा तेच काम ते 100 दिवसामध्ये पूर्ण करतो. दोघांनी एकत्र मिळून काम केले तर 25 दिवसात ते काम पूर्ण करतात. हा असंच ना करू शकतो. जर दोघांनी एकत्र मिळून काम केले तर 25 दिवसात एकूण कामाचा किती टक्के, हा दोघांनी मिळून एकत्र जर काम केलं तर 25 दिवसात सांगा मध्ये एकूण कामाचा किती टक्के भाग होईल. तर ओके, पहिले तर काम मानून घेऊ. काही 100 आणि 50 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे सर, 100. मानलं काम एकूण 100 आहे, 50 न भाग दिला तर 2 आणि 100 न भाग दिला तर 1. आता या दोघांनी जर 25 दिवस एकत्र काम केलं, ए प्लस बी या दोघांना काम करायचं आहे बेटा 25 दिवस. ए एका दिवसामध्ये किती काम करते, 2 काम करते सर. बी एका दिवसामध्ये एन आहे ना, गडबड होणारी, सॉरी माफ करून द्या. इथं यम आणि एन आहे, यम आणि एन आहे. यम एका दिवसामध्ये किती काम करते सर, 2, आणि एन एका दिवसामध्ये किती काम करते, 1. दोघे एकत्र आले तर 3 काम होते सर. तर 25 दिवसात किती काम होणार सर, 25 दिवसात होणार 25 गुणिले 3 काम. आता याने म्हटलं 25 दिवसात एकूण कामाचा किती टक्के भाग होईल. एकूण काम किती आहे सर, एकूण काम आहे 100.
त्याच्यामध्ये 25 गुणिले 3 काम होणार म्हणजे 75 काम होणार आहे सर 25 दिवसात. बरोबर. आता हे विचारत आहे तो पर्सेंटमध्ये सांगा म्हणजे किती पर्सेंट आहे. तर 100ने गुणाकार करून घ्या. 100ने 100 कॅन्सल, 75% भाग होईल. 16,000 रुपये रकमेवर म्हणजे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातील 2 वर्षामध्ये पडलेला फरक दिला 160 रुपये. तर व्याजाचा दर विचारला आपल्याला किती. जर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिम्पल इंटरेस्ट मधला आपल्याला डिफरन्स दिला आहे डी, जो काही दिला असेल आणि 2 वर्ष आपल्याला मुदत दिली असेल, टाइम दिला असेल 2 वर्ष मुदत, तर आपल्याला डायरेक्ट जर रेट काढायचा आहे ना, तर रेट काढण्यासाठी आर काढण्यासाठी एक सूत्र आहे, लक्षात ठेवा. इथे करायचं डी म्हणजे जो काही डिफरन्स दिला आहे तो डी लिहायचं वरतं, पी लिहायचं खाली. पी म्हणजे काय ते समजतो, गुन्हेला करायचे 100. पी म्हणजे होते प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे जे काही आपल्याला मुद्दलाची रक्कम दिली आहे. डी म्हणजे चक्रवाढ व्याज सरळ व्याज मधला फरक. डी म्हणजे काय, तर चक्रवाढ व्याज सरळ व्याज मधला फरक आणि गुन्हेला करून द्यायचे 100 आणि ते टाकायचं रूटमध्ये, कारण की 2 वर्षाचं विचारलं आहे. तर डीची किंमत किती आहे सर 160 रुपये भागेला. त्यानंतर प्रिन्सिपल किती आहे 16,000 रुपये आहे सर आणि याला ठेवा वर्गमुळामध्ये. तर 0 ने 0 कॅन्सल, 16 एका 16, 16 एका 16 म्हणजे 1/100 राहिलं. 1/100 वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर 1/10 बनेल आणि गुन्हेला करून घ्यायचे 100. तर आपला रेट किती निघेल बाबू, रेट निघेल 10%. आपला डायरेक्ट रेट निघते. लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता तर हा ओडोमासचा नियमावर आधारित होता. तर मी काय करतो आता इथं किंमत काढायचीच आहे ना, तर प्रश्न आधी लिहून घेतो. 25 गुणिले 28 गुणिले 25. जे भागाकार आहे ना, सुरुवातीला काय होते बोडोमासामध्ये, सुरुवातीला भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज होते. तर आता आपण करून घेऊ. बघा इथं 28 गुणिले 25 दिला आहे. मी या भागाकारच्या साईनला काय करतो, गुणाकार म्हणजे भागीला उलट गुन्हेला लिहितो. भागीला उलट गुन्हेला जसं लिहिलं तर खालचा अंक वरतं, वरचा अंक खाली, म्हणजे याच्या खाली काही नाही आहे. ते 1 राहते, 1 वरतं जाणार, 7 येणार खाली. तर या भागाकारच्या साईनला मी गुणाकारामध्ये कन्वर्ट करतो म्हणजे 1/7. बरोबर. 1/7 नंतर गुणा आहे 15. जिथे जिथे भागाकार आहे ना मी त्याला पलटून टाकतो. गुणा 15 प्लस दिलाय 63 गुणा 56 भागायला उलट गुन्हेला 1/72 भागायला उलट गुन्हेला आहे 5 प्लस आहे 24 गुणा आहे 7 प्लस आहे 8. चेक करू बघा आता 7 1 7 7 भाग जाते 7 1 7 आणि 7 चौक होते 28 25 चौक 100 आणि 100 गुन्हेला 15 म्हटलं तर किती होते, हे 1500 आले सर. बरोबर आहे ना. 1500 प्लस त्याच्यानंतर 9 न भाग दिला 9 8 72 9 7 63 8 1 8 8 7 56 7 7 होते 49 गुन्हेला करायचे आपल्याला 5. 49 गुन्हेला 5 म्हटलं तर 5 9 45 5 हातचे आले सर 4 9 5 चौक 20 20 आणि 4 होते 24 245 आलं इथं. प्लस आहे ना प्लस. त्यानंतर इथं 24 7 7 चौक होते सर 28 हातचे आले 2 7 2 14 14 2 16 168 मध्ये 2 ॲड जर केले 70 आणि 176 इथं आला. आता करा यांची बेरीज. 5 आणि 6 किती होते 11. एकक स्थानी 1 असला पाहिजे. सगळ्याच ऑप्शनमध्ये एकक स्थानी 1 दिला. तर आपल्याला पूर्ण बेरीजच करावं लागेल. तर करून घेऊ आपण. हे 1500 आणि 245 नंतर दिला 176 6 5 11 1 हात चाला 1 7 4 11 11 1 12 2 हात चाला 1 21 असला पाहिजे शेवट. इथं आहे. करून टाकू पूर्ण. 5 आणि 4 किती येतं 9 1921 आहे काय 1921. चला नेक्स्ट. जयाने म्हणते 8.5% दराने 14,400 रुपये गुंतवले. 6 महिन्यानंतर तिला प्राप्त होणारे सरळ व्याज किती असेल. तर 14,800 रुपये गुंतवले तिने. 14,800 रुपये गुंतवत आहे ती. 8.5% रेट आहे. 8.5%ला लिहू शकतो मी, किंवा असं म्हणा तुम्ही 17/2. 8.5चे डबल होते ना. तुम्हाला नाही येत असेल तर तुम्ही असं म्हणू शकता 8.5 भागेला 1 असते आणि 1 नंतर पॉईंट आहे, 1 0 नंतर पॉईंट आहे, 1 0 लावून दिला 1 पद. आता पॉईंट कॅन्सल झाला. याला 5 जर भाग दिला 5 1 5 5 7 35 5 जर खाली भाग दिला 5 2 10 17/2 म्हणजे होते 8.5. ओके. 8.5% 6 महिन्याचा दर दिला आहे. महिन्याचा किती दिला आहे 6 महिन्याचा सरळ व्याज दिला आहे. आता आपण असं म्हणू शकतो 8,750चे 6 महिने मुदतीचे. 6 महिने मुदतीला आपल्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं. तर भागेला काय लिहितो असतो आपण 12. भागेला काय लिहितो 12. 6 महिन्याचं होतं म्हणून. आणि गुन्हेला रेट आहे सर 17/2. बरोबर ना. आणि गुन्हेला याला पर्सेंट लागला म्हणून हा रेट होता ना, पर्सेंट लागला म्हणून भागेला 100 करून टाका. अब लगावत टाकत. आता काय सर कॅन्सल जे होत असेल तर कॅन्सल करून टाका. 0 ना 0 कॅन्सल झाले. बघा 1 बे 2 6 12ने हा भाग जाते का सर
नाही जाणार, तर 6ने भाग देऊन द्या, किंवा 3 एका 3, 3 चौक 12 म्हणा, 4 एका 4, 4 त्रिक 12, 4 7 28, 0, 4 7 28 पर्यंत. ठीक आहे. आता राहिलं सर 3 भाग दिला नाही तर आपण 3 भाग, 3 7 किती होते 21 होते ना, 21 काही तर हा कॅन्सल झाला, काही गडबड तर नाही झाली. 3 कॅन्सल झाला होता ना तो. 7 गुणिला 7 किती येते 49 येते ना, 7 गुणिला 7 49 येते, एकाच ठिकाणी 49 आहे. चेक करायला बरं हा गुणाकार बरोबर आहे का नाही. 7 7 49, 629 रुपये यायला पाहिजे. 629 म्हणजे असंच राहिलं ना आपला 37 गुणिला 17, 629. चेक करून घ्या, लागत तर तुम्हाला सरळ व्याजवर आधारित येऊन जातं, इतकं काही मोठी गोष्ट नाही बघा. सीता समोरून 5व्या क्रमांकावर आहे. सीता जे काही दिली आहे समोरून 5व्या क्रमांकावर आहे, म्हणजे ही 5व्या क्रमांकावर आहे. व गीता मागून म्हणते 3ऱ्या क्रमांकावर. मागून जे काही आहे हे 3ऱ्या क्रमांकावर दिली आहे. ठीक आहे, 3ऱ्या क्रमांकावर दिली आहे. जर सीता आणि गीता यांच्या दरम्यान मनोज, राम आणि रमेश आहे. मनोज आहे, नंतर राम आहे, नंतर रमेश आहे, तर ही 3 कॅरेक्टर आहे. ते विचारलं काय एका रांगेत म्हणते एकूण किती विद्यार्थी आहेत. हे 5, 5वी हे, 3री हे, 5 आणि 3 किती होते 8, 8 आणि 3 किती होते 11, 11 विद्यार्थी या रांगेत. काही जास्त लोड नाही घ्यायचा होता. 10 फेब्रुवारी 2001 जर सोमवार असेल तर 10 फेब्रुवारी 2008 कोणता वार असेल. तर जेव्हा आपल्याला तारीख सारखी दिली तर आपल्याला तारीखशी काही मतलब नाही, आणि महिना पण सारखा दिला आहे तर आपण महिना पण इन्क्लूड नाही करायचा. तर आपण फक्त काढायचा आपल्याला 2001 पासून 2008 पर्यंत किती वर्ष झाले, आणि फेब्रुवारी महिना पूर्ण क्रॉस झाला नाही तर इथं जास्त दिवसांची संख्या किती आली आहे. 2001 ते 2008 पर्यंत जास्त फरक जर पाहिला तर किती येते 7 वर्षाचा फरक येते सर. या 7 वर्षाचा फरक येते, परंतु याच्यामध्ये लीप किती आले तर लीप आला सर 2004, आणि नंतर 2008 आलं. 2008 आपण फेब्रुवारी क्रॉस केला नाही आहे तर 4 लीप वर्ष आले सर. 2004 एक लीप वर्ष आला, म्हणजे ह्या 7 वर्षामध्ये काय काय झालं. 7 वर्षामध्ये सर लीप वर्ष आले 1. सामान्य वर्ष जर पाहिलं, साधारण वर्ष, 7 वर्षाची गॅप आहे ना याच्यामध्ये, 7 वर्षामध्ये एक लीप वर्ष आहे आणि 6 काय तर सामान्य वर्ष आहे. तर लीप वर्षामध्ये 2 दिवस जास्त असते, तर 2 याचे दिवस 2ने याला गुणाकार केला तर इथं 2 दिवस जास्त, आणि एका सामान्य वर्षामध्ये 1 दिवस जास्त असते म्हणून 1ने 6ला गुणाकार केला, सामान्य वर्ष 6 होते, तर इथं 6 दिवस जास्त. टोटल जर केली 6 आणि 2 किती ते 8, आणि 8ला जर 7नं भाग दिला तर बाकी येते बेटा 1. तर जो काही वार दिला तिथून 1 वार पुढे जा. सोमवारपासून 1 वार पुढे गेला तर मंगळवार आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. शरदचे घड्याळ दर तासाला म्हणते 5 सेकंद पुढे जाते. जर सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले होते तर दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत, 10 ते 10 म्हटलं ना, आजचे 10 तर दुसऱ्या दिवसाचे 10 पर्यंत म्हटलं तर 24 तास होते, आणि एका तासामध्ये 5 सेकंद मागे जाते, 5 सेकंद पुढे जाते. तर 24 तासामध्ये किती, तर 24 गुणिले 5 म्हटलं तर किती होते 24 पंचे 120, म्हणजे 120 सेकंद. 120 सेकंद काय होणार बेटा पुढे जाणार. तर 120 सेकंद पुढे जाणार आहे, तर 120 सेकंद आहे, लक्षात ठेवा सेकंद होते. याला मिनिटामध्ये आणायचं आहे तर 60नं भाग देऊन द्या सर, तर उत्तर येते 2 मिनिटं पुढं, म्हणजे दुसऱ्या दिवशी 10 वाजून 2 मिनिटं दाखवणार. 10 वाजून 2 मिनिटं, ऑप्शन नंबर 2. चलो नेक्स्ट. किलोमीटर रस्ता, किलोमीटर दाखवतो आपल्याला, रस्ता मोजतो आपण, लिटरमध्ये काय मोजतो, ताक, दूध, दही वगैरे, पाणी वगैरे मोजतो, तर पाणी येणार आपलं उत्तर. नेक्स्ट. DERA याचं आपल्याला कोडिंग केलं WVZY. तर तुम्हाला ABCD लिहिता येतं, लिहून घ्या ABCD. तसं तर समजून राहिलं डीच्या खाली W येते, परंतु मी सांगून देतो तुम्हाला बघा, ABCD EF GHIJKL MNOPQRSTUVWXY आणि Z. बघा डीच्या खाली काय येते W येते बघा, डीच्या खाली W आहे, नंतर ईच्या खाली काय येते V येते, ईच्या खाली V येते, म्हणजे खालचंच वर्डिंग घेत आहे. तर बीच्या खाली काय येतं वाय, वायनं सुरुवात झाली पाहिजे, इथं V न झाली नाही, कॅन्सल झालं. ईच्या खाली काय येते, ईच्या खाली येते सर V, तर V असला पाहिजे, वाय नंतर V पाहिजे, इथं U आहे, इथं U आहे, तर ऑप्शन नंबर आहे. पूर्ण चेक नाही करायचं, पटापट सॉल्व्ह करायचं. आपल्याला 2 मध्ये झालं ना, आणि एक तिसरं तर आपण कॅन्सल केलं होतं, तर वाय नंतर V आला पाहिजे, एकाच ऑप्शनमध्ये आहे, तर मग पुढे जायचं, पूर्ण करण्याची काही गरज नाही. विसंगत पर्याय निवडायचा. तर मीटर, फूट, इंच, तर हे किलो आहे, हे सगळे परिमाण मोजायचे आहे. इंच, टेप, मीटर, फूट वगैरे हे सर्व मोजू शकतो. याच्यात किलो दिला, लिटर वगैरे हे मोजू शकतो आपण, त्याच्यामध्ये किलो हे विसंगत आहे. त्यानंतर BOMBY याच्यासाठी कोड केला हा, तर याच्यासाठी विचारलं कोणता कोड करणार. तर आता बघा इथे बी नंतर काय दिसला सी,
ए बी सी डी जेव्हा लिहितो आपण बी नंतर येते सी, त्याच्यानंतर ओ नंतर काय येते, ओ नंतर येते पी, यम नंतर काय येते, यम नंतर येते एन, बी नंतर काय येते सी येते, त्यानंतर ए नंतर काय येते बी येते, वाय नंतर काय येते झेड येते, म्हणजे नंतरचाच वर्ड घेत तो. त्यानंतर पी नंतर काय येणार, पी ओ पी नंतर येणार क्यू सर, तर क्यूने सुरुवात झाली पाहिजे, क्यूने सगळेच बरोबर आहे ना. पी ओ पी नंतर काय येणार, पी नंतर येते बघा हे ओ पी क्यू असंच येते का नाही येत, तर पी नंतर आला पाहिजे सर क्यू, पी नंतर आला पाहिजे क्यू, तर इथं ओ आहे सर हे कॅन्सल झाला. त्यानंतर ओ नंतर काय येते, ओ नंतर येते सर पी, तर पी आला पाहिजे, तर पी आहे का इथं, ओ क्यू नंतर पी आहे, इथं एन आहे सर कॅन्सल झालं. त्यानंतर परत या ओ नंतर काय आलं पाहिजे, पी यायला पाहिजे, तर 2 पी असायला पाहिजे, इथं नाही आहे सर इथंच आहे ऑप्शन नंबर 2. चला, 3 भावांच्या आजच्या वयाची बेरीज दिली 42 वर्ष. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिले होते 1, 2, 3 असे होते, तर सर्वात लहान भावाचे वय सांगा. तर 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिले होते, इथे लिहा मग 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा जो काही रेशो दिला होता ना, तो दिला 1, 2 आणि 3. 10 वर्षापूर्वी हा दिला होता बेटा रेशो त्यांच्या वयाचा. आणि आजच्या 3 भावाच्या आजच्या वयाची बेरीज दिली आपल्याला, तर 3 भावाच्या आजच्या वयाची जर बेरीज दिली आहे, तर या 3 भावाच्या आजच्या वयाची बेरीज 42 दिली आहे, तर मी याच्यामधून प्रत्येकाचं 10-10 वर्ष म्हणजे 30 वर्ष मायनस करून टाकलं, तर हे 10 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज भेटणार. तर 10 वर्षापूर्वी यांच्या वयाची बेरीज किती होती, 12 होती सर. आणि का असं केलं, कारण की 10 वर्षापूर्वीचा आपल्याला रेशो दिला, तर आपण रेशोची बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, तर 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा रेशो होता 6 युनिट. 6 युनिटची किंमत दाखवत आहे 12. 12 वर्ष बेरीज, तर एका युनिटची किंमत किती असेल, याला 6 भाग 2 द्या, 6 1 6 6 2 12, एका युनिटची किंमत आली 2. विचारलं तर सर्वात लहान भावाचे आजचे वय सांगा किती, सर्वात लहान प्रमाण आहे हे, एका युनिटची किंमत 2 आली, तर 2 याला जर गुणाकार केला तर असं म्हणता येते सर्वात लहान जो काही भाऊ आहे 10 वर्षापूर्वी 2 वर्षाचा होता. त्याने विचारलं आज सांगा किती, तर 10 वर्षापूर्वी 2चा होता, याच्यामध्ये 10 प्लस करून टाका, 12 वर्षाचा असेल सर्वात लहान भाऊ. चला आगे इथे पहा. आता इथे जेव्हा तुम्हाला नंबर सिरीज जर देते ना, पहिलं तर आपण शोधाचं त्यांच्यामध्ये फरक काय चालू आहे, फरक नाही झाला तर वर्ग, वर्ग नाही झाला तर बेरीज वगैरे असं करून बघायचं. पहिले तर फरकच पाहायचं काय, तर 19 नंतर 19 आणि 21 या दोघांमध्ये फरक कितीचा सर 2चा. त्यानंतर या दोघांमध्ये जर पाहिलं तर किती येते 5चा, या दोघांमध्ये जर पाहिलं तर किती येते 7चा, या दोघांमध्ये सर 9चा, या दोघांमध्ये और आगे बढा 11चा, या दोघांमध्ये जर पाहिलं तर किती येते सर येते 13चा. हे तर विषम नंबरमध्ये चालू आहे सर, तर इथे आणखी जो काही फरक येणार तो कितीचा येणार 15चा. तर 66 मध्ये जर 15 ॲड केले तर किती येते, हे झाले 11, हात चालला 81 यायला पाहिजे सर. चलो आगे. 2 संख्यामध्ये 7x आणि 9x असून त्यांचा मसावी दिला 6, तर लसावी दिला आपल्याला 378, तर त्या संख्या सांगा कोणत्या आहे. तर 2 संख्याचा लसावी म्हणजे त्या 2 संख्येचा आपल्याला 7x आणि 9x दिलेला आहे, आणि दिला आहे आपल्याला मसावी, लक्षात ठेवा मसावी दिला आहे, त्या 2 संख्या सांगा. तर जे काही आपल्याला प्रमाण दिलं ना त्याला मसावीने गुणाकार केला तर त्या संख्या मिळते, तर याला मसावीने गुणाकार करा तुम्ही. 6 मसावी आहे ना, 6 ती 42 पहिली संख्या, आणि यालाही 6 ने गुणाकार करा, 6 मसावी होता म्हणून 9 × 54, 42 आणि 54 आहे का ऑप्शन, 42 आणि 54. जिथे शॉर्टकट काही कामाचं नाही तिथे करू शकता. आता इथे का आपल्याला विचारलं 2, 4, 6, 8 आणि 36 पर्यंतच्या नंबरची बेरीज, तर इथे आपल्याला दिसत आहे की ही समसंख्येची बेरीज विचारत आहे. समसंख्येची जेव्हाही बेरीज विचारणार, पहिला नंबर माहिती आहे आणि शेवटचा नंबर माहिती आहे, तर पहिल्या नंबरनं शेवटच्या नंबरला भाग देऊन द्यायचा. काय आलं उत्तर 18, तर याच्या पुढचा एक नंबर घ्यायचा, गुणाकार करायचा, आपल्याला बेरीज मिळते. 18च्या पुढे येते 19 गुणिला 8, याचा भागाकार किती आला 18, 18 गुणिला करा 19, पुढचा नंबर घेऊन गुणाकार करायचा. आता गुणाकारी पूर्ण नाही करावं लागत, इथे ऑप्शन वेगवेगळे आहे, तर बघा 8 9 किती ते 72, एक अक्षाने 2 असला पाहिजे, इथं 2 आहे तर कॅन्सल. चला आगे. त्याच्यानंतर FAITH या सांकेतिक भाषेला असं लिहिलं आहे, तर हा थोडासा नाही का चुकलेला होता, त्याच्यामुळे मी याला विश्लेषण करत नाही, कारण की पेपरमध्ये चुकला होता हा प्रश्न. ठीक आहे ना, तुम्हाला कॅन्सल केला होता माझ्या मते, तर तो कॅन्सल करण्यात आला, त्याच्यामुळे त्याचं मी काही विश्लेषण देत नाही. बघा इथे दिला -41 म्हणजे 41 दिला, मायनस दिला आहे, त्याच्यानंतर परत रूट दिला आहे. जेव्हाही आपल्याला असे वर्गमुळामध्ये प्रश्न दिसेल ना, तर सुरुवात करायची त्याची शेवटपासून. तर हा कशाचा वर्ग आहे सर 3चा, आणि 19 मधून 3 मायनस झाले आणि परत ते वर्गमुळामध्ये दिला आहे. 19 मधून 3 मायनस झाले तर 16 राहते सर, 16 कशाचा वर्ग आहे 4चा, 4 याच्यामध्ये ॲड करून टाका. 21 आणि 4 किती, तर 25, आणि परत रूटमध्ये आहे ना 25, तर 25 कशाचा वर्ग आहे 5चा, आणि 5 परत इथून मायनस करायचे, तर 41 मधून 5 मायनस झाले तर वर्गमुळामध्ये फायनली राहते 36, आणि 36 कशाचा वर्ग आहे, तुम्ही म्हणा सर 6चा. तोंडी निघते उत्तर आहे.
11 मित्रांनी म्हणते एका प्रवासात प्रत्येकी 18 रुपये खर्च केले आणि 12व्या मित्राने सर्व मित्राच्या सरासरी खर्चापेक्षा 11 रुपये कमी खर्च केला. तर 12 मित्रांद्वारे खर्च करण्यात आलेला एकूण खर्च किती? तर पहा, हे बघा 11 मित्र आहे म्हणते. किती मित्र आहे? 11 मित्र आहे सर. 11 मित्रांनी एका प्रवासात प्रत्येकी 18 रुपये खर्च केले. प्रत्येकाने 18 रुपये खर्च केले. प्रत्येकाने 18 रुपये खर्च केले. 12व्या मित्राने सर्व मित्राच्या सरासरी खर्चापेक्षा 11 रुपये कमी खर्च केले. हे 11 मित्र होते इथं. हा जो काही 12वा क्रमांकाचा मित्र होता, 12वा मित्र होता, त्याने जो काही मित्र होता त्याने सर्वांचा जो काही सरासरी खर्च होता त्याच्यापेक्षा 11 रुपये कमी केले. तर सर्वांचा समजा जर मी मानलं सर्वांचा खर्च A रुपये होता त्याच्यापेक्षा त्यांना 11 रुपये कमी केले. बघा 11 मित्रांपैकी 11 मित्र जे होते त्यांनी सरासरी खर्च किती केले? 18 रुपये खर्च केले. जो काही 12वा मित्र होता त्याने ह्या सर्वांचा जो काही खर्च होता त्याच्या सरासरी खर्चापेक्षा 11 रुपये कमी केले. तर मी मानलं की सर्वांचा सरासरी खर्च A रुपये आहे, त्याच्यापेक्षा 11 रुपये कमी केले खर्च या 12व्या मित्राने. आता मला डिटेलच न्यायचं असेल तर मी काय करणार बघा, 11 गुणिले 18 हे झालं 11 गुणिले 18. हा झाला यांचा खर्च सर. आणि जो काही 12वा मित्र होता त्याने खर्च किती केला सर? A - 11. A - 11 खर्च केले सर 12व्या मित्राने. आणि या सर्वांचा खर्च जर पाहिला तर या सर्वांचा खर्च आहे सर A वर्ष मानलं ना आपण, A सरासरी मानला, याला गुणिला करायला लागेल 12. बरोबर का नाही? हा सर्वांचा सरासरी खर्च झाला. ॲव्हरेज खर्च काय मानला? A रुपये. आणि 12 मित्र होते त्यांचा सरासरी खर्च जर काढायचा असेल एकूण बेरीज, या सर्वांची बेरीज झाली पाहिजे सर हे. बघ का नाही बघ का? चलो आगे. आता या दोघांचा जर गुणाकार केला, 11 गुणिले 8 म्हटलं तर 8 × 8 18 × 18 हातचाला 1, 18 × 18 आणि 1 होतं 19, 198 आलं. प्लस हा एला काय करतो मी त्या बाजूने पाठवतो, हा मायनस होणार 11 इथं आणि बरोबर इथं आले 12A मायनसमध्ये जाणार हा A. इथं राहते सर 198 - 11. मी याच्यामधून काय करतो 11 कॉमनच काढतो ना, इथे आला 11A. तर प्रत्येकामधून 11 कॉमन जर काढला तर इथं 11 कॅन्सल झाला, हा 11 कॅन्सल झाला आणि इथं जर 11 भाग दिला, 11 × 1 = 11, 11 × 7 = 77. म्हणजे A ची किंमत किती आली बाबू? A ची किंमत आली सर 17. A म्हणजे काय म्हणला होता? सर्वांचा सरासरी खर्च. सर्वांचा सरासरी खर्च आपल्याला विचारला आहे 12 मित्रांनी खर्च करण्यात आलेले एकूण खर्च किती आहे? तर सर्वांचा ॲव्हरेज खर्च किती आहे? 17 आला. सर्वांचा ॲव्हरेज खर्च आला 17. 17 इथे ठेवले असते, गुणिले 12 केले असते तर सर्वांचा खर्चाची बेरीज झाली असते. तर 17 गुणिले 12. तर 17 गुणिले 12 म्हटलं तर सर्वांचा खर्च येते. तसे आपण इथे पकडू शकतो 7 गुणिले 2 म्हटलं तर 14 यायला पाहिजे. एकाच स्थानी 4, एकाच ऑप्शनमध्ये 204 रुपये आपला उत्तर आहे. चलो, एक दुकानदार आपल्या वस्तूचा 1 सेकंद बघा, एक दुकानदार म्हणते आपल्या वस्तूवर 20% नफा कमावतो. एका चोरीच्या दरम्यान त्याच्याकडील म्हणते 20% वस्तू हरवल्या तर त्याला व्यवहारात होणारा शेकडा नफा किंवा तोटा किती रुपये? आता जेव्हा आपल्याला असा प्रश्न राहते ना, एक 20% नफा होतो, 20% तोटा होतो, जेवढे टक्के नफा तेवढेच टक्के तोटा, तर अशा वेळेस नेहमी काय करायचं, त्या टक्क्याचा करून घ्यायचा वर्ग आणि भागीला करायचे 100. म्हणजे आपल्याला 1%च नफा आणि 1%च तोटा, म्हणजे जेवढे टक्के नफा झाला तेवढेच टक्के तोटा होत असेल ना, त्या टक्क्याचा करायचा वर्ग भागीला करायचे 100. तर 20% वस्तू तोटा झाला आणि 20% नफा झाला तर या 20चा करून घ्या वर्ग आणि भागीला करा 100. तर 20चा वर्ग तुम्ही म्हणाल सर 400 आणि भागीला 100. तर 2 0 ना 2 0 कॅन्सल, तर उत्तर येते 4%. आणि मी लक्षात ठेवायचं लॉस होते. का होते? लॉस, तोटा होते. नफा कधीच होणार नाही, तोटा होणार. नेक्स्ट, एक गाडी पार्किंगमध्ये काही मोटारसायकल आणि काही कार आहे. काही मोटारसायकल आहे आणि काही काय बाबू कार आहे. सी म्हणजे कार आहे. तर मोटारसायकलला पाय असते 2 चक्के आणि कारला असते 4 चक्के. ओके, काही कार आणि काही मोटारसायकल आणि काही कार आहे. वाहनांची एकूण संख्या जर पाहिली तर 42 आहे. या टोटल जर वाहन पाहिले म्हणजे मोटारसायकल आणि कार हे टोटल जर पाहिलं तर 42 आहे म्हणते. ठीक आहे कार्यक्रम. व त्यांची चाके जर मोजली तर 144 भरतात. असे असल्यास तर पार्किंगमध्ये किती मोटारसायकल आहे? आता काही 2 व्हीलर आहे, काही 4 व्हीलर आहे, असं म्हणत आहे का नाही? काही 2 व्हीलर आहे सर, काही 4 व्हीलर आहे. व्ही म्हणजे काय? व्हीलर. तर 2 व्हीलर आहे, काही 4 व्हीलर आहे. तर इथं काही 2 व्हीलर आहे, काही 4 व्हीलर आहे, म्हणजे काहीला 2 चाक आहे, काहीला 4 चाक आहे, म्हणजे 4 चाक आहे. तर मी या 4 चाकाला असं म्हणू शकतो 2 चाकात आहे सर, 2 चाकं जास्तीचे आहे. आता हे 4च चाक झाले का नाही झाले? 2 समोरचे 2 मागचे असे म्हटलं तरी चालते. 4ला मला लिहायसाठी मी म्हटलं की 2 चाक 2 व्हीलर आणि 2 व्हीलर. आता 4 व्हीलर झाले ना. तर असं करण्यामागचा उद्देश काय झाला, तर 2 चाकं तर प्रत्येकच मोटारला आहे, 2 चाकं तर प्रत्येकच मोटारला आहे. ही कार आहे ना,
आणि हे आपली मोटारसायकल आहे, हे टू व्हीलर आहे, हे फोर व्हीलर आहे. फोर व्हीलरला मी 2 आणि 2 केलं, टू व्हीलर. म्हणजे आता याची किंमत फोर व्हीलर्स होणार, म्हणजे याच्या चाकाची किंमत किती होणार, फोर व्हीलर होणार. तर अशा करण्यामागचा उद्देश काय झाला की 2 चाक इथं आहे, 2 चाक इथं आहे सर, तर 2 चाक तर प्रत्येकच गाडीला आहे, तर 42 गाड्या होत्या, त्या प्रत्येकाला जर 2-2 चाक असते तर 800 किती मिळायला पाहिजे ते, तर तुम्ही म्हटलं असतं सर 84 चाकांची संख्या मिळायला पाहिजे होती. एकूण चाक जर पाहिले तर 84. तो म्हणते प्रश्नामध्ये एकूण चाकाची संख्या 144 आहे. तर 144 मधून हे 84 जर मायनस झाले तर किती चाक जास्त मिळत आहे, किती चाक जास्त झाले सर, तर इथं जर 12 0 आणि 14 मधून 8 मायनस झाले तर 6, म्हणजे 60 चाक जास्त झाले सर. 60 चाक जास्त का झाले, कारण की इथं सर 2 चाकाच्या आणखी गाड्या आहे, तर 60 चाक जास्त झाले तर 60 भागीला करून घ्या 2, तर 60 भागीला 2 म्हटलं तर 30 भाऊ कार आहे, म्हणजे फोर व्हीलर आहे. तर 42 मध्ये 30 कार आहे, तर टू व्हीलर किती आहे सर, 42 मधून 30 मायनस झाले तर 12, तर 12 टू व्हीलर आहे मोटार. आणि त्यांनी विचारलं तर मोटार किती, तर 12. आगे बढाव. खालील आकृतीत म्हणजे किती त्रिकोण आहे, तर त्रिकोण मोजायचे इथं तर नंबरच द्या तुम्ही, 1 2 3 4. आता इथं 4 पासून आपल्याला 1 पासून 4 पर्यंतच्या नंबरची बेरीज करायची, म्हणजे 1 + 2 + 3 + 4 यांची बेरीज करायची. अशी बेरीज करू शकता. नाही ते आणखी बेस्ट उपाय काय, नैसर्गिक संख्या ना, तर शेवटचा नंबर पकडा 4, त्याच्या पुढचा नंबर घ्या आणि भागीला करा 2, तर 2 × 2 = 2 4, 5 2 किती होते 10, किंवा यांची नंबर टाकून यांची बेरीज केली असते तरी 10च उत्तर आलं असतं. किती कोण आहे, तर 10 कोण आहे. आगे बढाव. पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आणि पूर्ण घन आहे, तर पुढीलपैकी पूर्ण वर्गही असली पाहिजे, परफेक्ट वर्ग आणि पूर्ण घन असली पाहिजे. तर 1चा वर्ग पण येते, घन पण येते. 64 8चा वर्ग पण आहे, घन 4चा वर्ग पण, सॉरी 4चा काय घन आहे, 8चा वर्ग आहे. 729 सर 27चा वर्ग आहे, आणि 9चा काय तर घन आहे. यापैकी सर्व आपलं बरोबर आहे. एका रानामध्ये पहिल्या रांगेत 24 झाडे, दुसऱ्या रांगेत मध्ये 27 झाडे, तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत, तर अशा प्रकारे एकूण 30 रांगामध्ये किती झाडे. तर आता इथे आपल्याला नंबर ऑफ सम म्हणजे n नंबरची आपल्याला बेरीज काढण्याचं एक सूत्र माहीत पाहिजे, जे आपण ते APGP मध्ये शिकतो, सम ऑफ n नॅचरल नंबर. तर हे काढण्यासाठी येतं काय फॉर्म्युला येते, तर इथे येते सर n भागीला येते 2 गुणिला येते 2a प्लस n - 1 आणि गुणिला येते बेटा d. तर इथे सर्व गोष्टी मी समजवतो. सम ऑफ n नॅचरल नंबरचा सूत्र आहे आपल्याला काय आहे, तर n भागीला 2 2a प्लस n मायनस करायचं 1 गुणिला करायचं d. n म्हणजे काय, एकूण नंबर किती आहे, a म्हणजे काय तर पहिलं पद, आणि d म्हणजे काय होते प्रत्येक पदामधला फरक. आता आपल्याला इथं रांगा किती दिल्या होत्या, 1 पासून 30 रांगा आहे म्हणते. किती रांगा, एकूण 30 रांगा आहे काय 30 रांगा आहे, तर त्याच्यामध्ये एकूण झाडे किती लागली आहे, तर n ची किंमत झाली इथं 30. तर मी n ची किंमत इथे लिहितो बघा, 30 भागीला येणार 2 ब्रॅकेटमध्ये 2, आणि पहिल्या रांगेत किती झाड आहे, a म्हणजे होते पहिला, ए म्हणजे पहिला नंबर, पहिल्या रांगेत किती झाडे आहे सर 24 झाडे, तर गुणिला 24 प्लस n म्हणजे काय झाले सर 30, 30 मधून 1 मायनस झाला. त्यानंतर प्रत्येकामध्ये बघा, पहिल्या रांगेत 24 झाड आहे, दुसऱ्या रांगेत किती आहे 27 आहे, तिसऱ्या रांगेत किती आहे बेटा 30 आहे, तर प्रत्येकामधला फरक किती आहे, कॉमन डिफरन्स आहे सर 3चा, तर 3 प्रत्येकामध्ये फरक किती येत आहे, इथे 3 इथे 3, तर प्रत्येकामधला कॉमन डिफरन्स आला 3. ओके, तर बेना एका बे 15 30, इथं आले सर 15, आतमध्ये जर पाहिलं तर हे झाले 48. ओके, प्लस 30 मधून 1 मायनस झाला 29 गुणिला 3 जर केलं तर 29 गुणिला 3 9 त्रिक होते 27, 7 हातच्याले 2, 3 2 6 2 8 87. अब 15 गुणा या दोघांची बेरीज 8 आणि 7, 8 आणि 7 ते 15, 15शी 5 हात झाला 1, बरोबर. 8 आणि 4 12, 12 आणि 1 किती होतं 13, 135 गुणिला 15 करायचे, 5 5 किती होते 25, एकक स्थानी 5 यायला पाहिजे, एकक स्थानी 5 5, इथं आहे 5 आणि इथे 5 आहे, हे 2 तर येणार नाही, हे 2 येणार नाही. बघा आता गुणाकारच करून घेऊ ना आपण, 15 5 होते 75, अशी 5 हातचे आले सर 7, 15 त्रिक 45, 45 आणि 7 होते 52, हातचे आले 5, 15 1 15, 15 5 20, 2025 आहे का. ओके, चलो आगे. जर 3 वाजूनमध्ये 37 मिनिटांनी घड्याळीत आरशातील प्रतिमा किती वाजली दिसेल. जेव्हाही आपल्याला आरशातील प्रतिमा विचारते ना, तर ते आपण 11:60 मधून मायनस करायचं. किती मधून बेटा, 11:60 मधून. 11:60 मधून दिलेली वेळ मायनस करायची, 3:37 मायनस करून टाका, आपल्याला आरशातली प्रतिमा मिळाल. तर 10 मधून 7 महिने झाले तर 3, त्यानंतर हाचा परत दिला, 6 मधून जर 4 महिने झाले तर 2, इथं राहणार बेटा 9, 11 मधून जर 3 महिने झाले तर किती राहते 8, 8 वाजून 23 मिनिटं दिसायला पाहिजे. 8 वाजून 23 मिनिटं आपल्या प्रश्नात काय करेक्ट उत्तर आहे, तर 8 वाजून 23 मिनिटं. ठीक आहे, चलो आगे नेक्स्ट. 298 ही संख्या त्रिकोणी संख्येच्या
पाया आहे तर त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. जेव्हाही आपल्याला पाया काढायचा त्रिकोणी संख्येमध्ये तर जी काही नंबर दिला राहतो आपल्याला त्याच्या पुढचा एक नंबर घेतो. 198च्या पुढं काय ते 298च्या पुढं काय ते 299. त्याच्या पुढची संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय होते, 2 क्रमांकात संख्येच्या गुणाकाराचे निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होते. तर 2 क्रमांकात संख्येचा गुणाकार आहे की नाही बघा, 298 नंतर 299 होते, त्याची निमपट म्हणजे अर्धी, त्याला म्हणतात ते त्रिकोणी संख्या. अब इसको डिवाइड करके आंसर निकालना पड़ता बघा. बे कबे 2 ने इथेच भाग देणार ना, 2 चौक 8 आणि 2 9 18. 149 गुणिले 299 करायचं आपल्याला. तर जो काही गुणाकार येणार 149 गुणिले 299, जो काही गुणाकार येते ना तो गुणाकार होता उत्तर आला. ऑप्शन आपण इथं जर मॅच करतो म्हटलं तर एक स्थान मॅच होत नाही आहे, कारण की एक एक सगळ्याच इकडे आहे. तर पूर्ण गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, हे तुम्हाला होमवर्क आहे. चलो आगे. जसा 96चा संबंध दिला 24 सोबत, तसा 120चा संबंध कुणासोबत आहे. तर या 24नं जर 96ला भाग दिला, 24 चौक होते 96, तर हे याची 4 पट आहे. तर हा 120 कोणाची 4 पट आहे, तर 4 पट काढण्यासाठी याला 4नं भाग देऊन द्या. तर 4नं जर भाग दिला तर हे 30ची 4 पट येते सर. ओके, नेक्स्ट आगे बढा. 1 लिटर आणि 600 मिली या दोन राशीचे गुणोत्तर सांगा. 1 लिटर म्हणजे होते 1000 मिली आणि हे आहे 600 मिली. जेव्हाही आपल्याला प्रमाण काढायचं असते ना, एक तर इकडे मिली पाहिजे, लिटर पाहिजे, किलो पाहिजे, सेम पाहिजे, तेव्हा कुठं आपण रेशो काढायचा. 1 लिटर दिलं होतं 1000 ml होते आणि 600 मिली तर दिलंच आपल्याला. रेशो काढा. 2 0 ना 2 0 कॅन्सल, 2 न भाग दिला 2 पंच 10 आणि 2 त्रिक 6, तर 5 3 येते उत्तर. आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट. एक व्यक्ती 1 रुपयाला 21 आंबे खरेदी करतो, तर त्याने 1 रुपयाला किती आंबे विक्री करावे म्हणजे त्याला 30% लॉस होईल. आता बघा याच्यासाठी एक फंडा सांगतो. तर 30% त्याला तोटा झाला पाहिजे, म्हणजे त्याची खरेदी सर 100 रुपये आहे ना आणि विकली त्यांना 30% तोट्यानं, तर त्याला 100 रुपयाची वस्तू कितीला विकायला लागेल, 70 रुपयाला. तेव्हाच तर त्याला त्याच कंडिशनमध्ये तर त्याला काय होणार, तोटा होणार. तर 30% तोटा करायचा आहे. 100ची वस्तू खरेदी करून त्याला कितीला विकायला लागलं, 70ला, म्हणजे त्याला 30% काय होणार सर, तोटा होणार. म्हणजे इथून कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईसचा रेशो काढू शकतो. 0 0 कॅन्सल. हा झाला त्याच्या प्राईसचा रेशो, म्हणजे किमतीचा रेशो म्हणा लागेल इथं. जर तुम्ही सर 100 रुपयाची एक वस्तू खरेदी केली आणि 70 रुपयाला जर विकली तर तुम्हाला 30% लॉस होईल. जर किमतीचा रेशो समान आहे. आणखी याच्यामध्ये एक व्यक्तीने 1 रुपयाला 21 आंबे खरेदी केले, तर त्याने 1 रुपयाला अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन सेम आहे, म्हणजे 1 रुपयालाच खरेदी करताय 1 रुपयाला विकत आहे, असं बदललं का नाही. 1 रुपयाला खरेदी करत आहे 1 रुपयाला विकत आहे. तर अशा वेळेस जो यांच्या किमतीचा रेशो आहे 10:7, तर याच्या आर्टिकलचा म्हणजे त्या वस्तूचा रेशो काय होते, याच्या एक्झॅक्ट उलटा होते. जेव्हा मी म्हणत काय लक्षात ठेवा, अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन सेम आहे, म्हणजे 1 रुपयाला खरेदी करत आहे 1 रुपयाला विकत आहे, तर अशा वेळेस त्यांच्या जो काही किमतीचा रेशो राहणार त्याच्या एक्झॅक्ट उलटा राहणार वस्तूचा रेशो, आणि जो काही वस्तूचा राहणार तो एक्झॅक्ट उलटा राहणार त्याच्या किमतीचा रेशो. तो किमतीचा रेशो आहे सर 10:7, तर वस्तूचा रेशो किती राहणार 7:3, 7:10. म्हणजे सर त्यानं 7 युनिट वस्तू खरेदी करायला पाहिजे होत्या आणि त्यांना 10 युनिट वस्तू विकायला पाहिजे होत्या. त्याने 7 युनिट वस्तू खरेदी नाही केल्या. प्रश्नामध्ये म्हणते त्यानं 21 आंबे खरेदी केले. 7ची किंमत दाखवता 21, तर एका युनिटची किंमत किती, तर एका युनिटची किंमत येते 3. जर 10 युनिटची किंमत किती, तर एका युनिटची किंमत 3 आहे, तर 10 युनिटची किंमत येणार 30. जर त्यानं 30 आंबे विकले 1 रुपयाला खरेदी, म्हणजे 1 रुपयाला जर त्याने 21 आंबे खरेदी केले आणि 1 रुपयाला जर 30 आंबे विक्री केले, तर त्याला काय होणार, जे व्हायचं ते होणार, म्हणजे 30% काय होणार, तोटा होणार. ओके, चलो आगे. 2 3 5 6 9 आणि 18 ने विभाज्य होणारी सर्वात लहान संख्या कोणती, जी एक पूर्णवर्ग संख्या आहे. तर 2 3 5 6 9 आणि 18 ने विभाज्य होणारी पूर्णवर्ग संख्या कोणती आहे. आता एक तर आपल्याला काम करावं लागेल, या सर्व नंबरचा काढायचा लसावी, त्याच्यामध्ये पेअरमध्ये नंबर शोधा, म्हणजे 2 2च्या जोडीमध्ये. नाही तर दुसरा उपाय काय, यांचा लसावी काढण्यासाठी काय करा, जर पुढचा छोटा नंबर कॅन्सल करत राहा. 2 पुढं आहे का, कॅन्सल झाला सर. 2 न 6 भाग जाते, 18 भाग जाते. 3 पुढं आहे का सर, 3 न 6 भाग जाते, 18 भाग जाते, कॅन्सल झाला. त्यानंतर 5 पुढं आहे काय, पुन्हा सर 5 तर पुढं दिसून नाही राहिला कुठं. त्यानंतर 6 पुढं आहे का, 6 न 18 भाग जाते, कॅन्सल झाला. आणि 9 न 18 भाग जाते म्हणून 9 कॅन्सल झाला. आता नंबर राहिला सर 5 गुणिले 18, 5 गुणिले 18. तर 18 गुणिले 5 यांचा जर गुणाकार केला तर तो होणार लसावी. 18 गुणिले 5 म्हटलं तर होते सर 90. आता 90 मध्ये सर 90ला आपण काय लिहू शकतो, तर 90ला लिहू शकतो सर 9 गुणिले 10, 9 गुणिले 10. आता तो वर्ग बनण्यासाठी तो नंबरला कोणत्या नंबरनं गुणाकार करावा लागेल, तर हे तर सर एक नंबर वर्गच आहे ना, 9
9 ही संख्या तर वर्ग आहे. फक्त या 10 साठी एक आणखी 10 असतं ना तर आपलं काम जमलं असतं. म्हणजे 10 गुणिले 10 या दोघांचा गुणाकार केला असता आणि ती पण एक वर्ग झाली असती. तर हा तर स्वतःमध्ये 9 आहेच वर्ग. हा वर्ग बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा या 10ला आणखी एक 10ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे हा जो काही गुणाकार येणार तो एक पूर्ण वर्ग संख्या येणार. म्हणजे 90ला सर 10ने गुणाकार केला ना तर पूर्ण वर्ग संख्या येते आणि या नंबरनं डिवाइड पण होते. 900 आपल्या प्रश्नात काय होतं, करेक्ट उत्तर होतं. नेक्स्ट, एक कार होते 5 तासात 350 किमी अंतर पार करते. पुढील 450 किमी अंतर 90 किमी प्रति तास वेगाने पार करते. तर कारचा संपूर्ण प्रवासात सरासरी वेग किती. जेव्हाही आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे तर आपल्याला टोटल डिस्टन्स आणि एकूण टाईमनं जर त्याला भाग दिला तर सरासरी वेग निघतो. बघा काय म्हणून राहिलो, टोटल डिस्टन्स भागीला एकूण वेळ, म्हणजे एकूण अंतर भागीला एकूण लागलेला त्या प्रवासासाठी वेळ, त्यानं जर भाग दिला तर आपल्याला सरासरी वेग निघतो. तर 350 किलोमीटरचं अंतर किती तासात जात आहे सर, 5 तासात जात आहे. नंतर 450 किलोमीटरचं अंतर कोणत्या स्पीडनं जात आहे, 90च्या स्पीडनं. तर 450 किलोमीटरचं अंतर 90च्या स्पीडने जात असेल तर किती वेळ घेतला बेटा, तर सर घेतले 5 तास इथं. म्हणजे हे डिस्टन्स तो गेला 5 तासात. आता आपल्याला विचारलं ॲव्हरेज स्पीड सांगा किती. ते एकूण अंतर किती झालं, 450 आणि 350 या दोघांची बेरीज केली तर किती होते, 800. दोघांची बेरीज केली तर किती होते, 800. एकूण अंतर भागेला एकूण वेळ किती लागला, 10 तास लागले सर. 10ने याला जर भाग दिला तर ॲव्हरेज स्पीड किती येणार, 80 किलोमीटर पर आवर्स. चलो आगे. 7.5 वर्ष आणि 29 महिने मायनस करायचं 2.5 वर्ष. ते 29 महिने दिला आहे आणि हे 7.5 वर्ष दिलं आहे. तर 7.5 वर्षाला 7 वर्ष तर कम्प्लीट आहे, 0.5 दिला आहे आणि महिन्यामध्ये रूपांतर. बघा सगळ्यांना महिन्यामध्येच आणून घेऊ आपण. बघा 7.5 वर्ष आहे ना, तर 7 गुणिले 12 करा. एका वर्षामध्ये 12 महिने असते ना, गुणाकार करा. 12 साती झाली सर 84 महिने. 12 साती झाली 84. त्यानंतर इथे 0.5 म्हणजे 6 महिन्याचं 6 महिने याच्यामध्ये ॲड करून टाका. टोटल झाले सर 90 महिने. त्याच्यानंतर 29 महिने हे ॲड करून टाका याच्यामध्ये. जनरल आहे, जनरल, असं काही मोठी गोष्ट नाही. हे झाले 119 महिने. त्यानंतर 2.5 वर्ष मायनस करायचं आहे. 2.5 वर्ष मायनस करायचं आहे म्हणजे 2.5. याला 2.5 वर्षाला महिन्यामध्ये आणलं तर हे झाले 24 आणि हे अर्ध वर्ष म्हणजे होते 6 महिने, हे झाले सर 30 महिने. आणि मायनस करायचे 119 वर्षामधून. तर 119 महिन्यामधून 30 महिने जर मायनस केले ती तर राहते 9. 11 मधून 3 मायनस झाले तर 8. 89 महिने राहते सर. आणि याला म्हणते आता महिने आणि रूपांतर करून दाखवा. 29 महिने तर याला पाहिजे होते, 29 महिने ऑप्शनच नाही आहे. तर याला आपण 12ने जर भाग दिला, 12 साती होते 84. 7 महिना तर कम्प्लीट, इथं राहणार 5 महिने. 7 वर्ष 5 महिने. 7 वर्ष 5 महिने अपने सवाल का सही जवाब है. ठीक है, ठीक है मित्रांनो, दोस्तों, मेरे प्यारे बहनों, ओके. तर इस तरह से अपना सवाल था. या पद्धतीने आपला काय होता, पेपर होता मित्रांनो. तुम्हाला पेपर कसं वाटलं आणि सोबत जर तुम्ही व्हिडिओ पाहताय तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे तुम्हाला आवडली नसेल गोष्ट, एखादी वाईट नका कमेंट करू, फक्त चांगली गोष्ट कमेंट करा. ठीक आहे. जर तुम्हाला PDF हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. हा नंबर दिसत नसेल तर मी लिहितो 97 66 77 आणि 30 41. ठीक आहे. चांगल्या पद्धतीची कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. नेहमी तुम्हाला आता मी इथून पुढं आणखी जास्त व्हिडिओ वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या टॉपिकवर घेण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.